समीर भाऊ, आता जिल्हा नियोजनची यादी आता प्रसिद्ध झाली। आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे या विभागाचा खासदार म्हणून मी जिल्हा नियोजन मध्ये कामं मिळावे याच्याकरता मी पत्र दिले जवळपास काही करोड रुपयाचे कामं त्या ठिकाणी दिले। परंतु समीर भाऊ, जिल्हा नियोजनची यादी प्रकाशित झाली आता एक 3-4 दिवसापूर्वी। या वर्धा लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून मी सुचवलेल्या कामापैकी एक काम सुद्धा पालकमंत्र्यांनी मंजूर केलं नाही। एक नॉट ए सिंगल एक काम नाही, एक काम अरे एक स्मशान शेड नाही दिलं, एक स्मशान शेड नाही। अरे आम्ही सुद्धा आतापर्यंत सत्तेमध्ये होतो, आम्ही सत्तेमध्ये असताना कधी भारतीय जनता पक्षाला इतका दुजाभाव, हा ठीक आहे आम्ही 60 घेतले असेल आम्ही सत्तेमध्ये असताना, पण 40 तुम्हाला दिले, हा इतिहास साक्ष आहे। आता नाही तर आतापर्यंत तुम्ही तपासून घ्या सर्व डीपीसीचे, हे तुमच्या भारतीय जनता पक्षाचा जरी आमदार किंवा खासदार असेल त्याला सुद्धा काँग्रेसच्या पालकमंत्र्यांनी निधी दिलाय, पैसा दिलाय, परंतु आता तो 5 पैसे दुसरा विषय। आणि तुम्ही म्हणता सबका साथ सबका विकास, म्हणजे आम्ही काय पाकिस्तान मध्ये राहतो का? आता अमर काळे जर कुठल्या समुद्रपूरसाठी पैसे मागितले असेल, माझ्या एखाद्या म्हणजे ग्रामपंचायतीसाठी पैसे मागितले असेल, तर हे गाव का बांगलादेशमध्ये आहे का पाकिस्तानमध्ये आहे, त्याचं उत्तर तरी पालकमंत्र्यांनी द्यावं लागतं। आणि इतका दुजाभाव आणि अशा पद्धतीनं कधी आम्ही आतापर्यंत आमच्या 3 टर्म झाल्या या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, मी सुद्धा 3 टर्म म्हणून आमदार म्हणून काम केलेलं आहे, 1 टर्म तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आता खासदार म्हणून या ठिकाणी वर्धा जिल्ह्याचा आहे। परंतु असा दुजाभाव समीर भाऊ कधी झाला नाही। त्यामुळे आता तालिका अध्यक्ष म्हणून मी आपल्याला विनंती करतो का पालकमंत्र्यांना सांगा का असं करू नका, तुम्ही घ्या ना, तुमचं सरकार आहे, तुम्ही जास्त पैसे घ्या, त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही आहे। तुम्ही 60 घ्या, तुम्ही 65 घ्या, 65% पैसा घ्या ना, अरे 35% तर द्या बाबा। खासदार आहे ना, खासदार 6 विधानसभा मतदारसंघाचा आमदार आहे या तिथे मी, आमचा निधी 5 करोड आहे फक्त। माझ्या मतदारसंघामध्ये 13 तालुके, खासदार निधी मला 5 करोड। समीर भाऊच्या मतदारसंघामध्ये 3 तालुके, 3 तालुक्यासाठी समीर भाऊला आमदार निधी 5 करोड। आणि अमरकाळ्याच्या मतदारसंघामध्ये 13 तालुके आहे, तर अमरकाळ्याला सुद्धा खासदार निधी 5 करोड या, आणि त्याच्यात तुम्ही असे दणके देता डीपीसी मध्ये। नाही बसून बसाच लागेल, आणि पैसा तर समीर भाऊ द्यास लागेल, पैसा तो देणंही पडेगा, द्यास लागेल। हे पालकमंत्री असते तर मी आता बोललो असतो, पण ते निघून गेले इथून, खूप जास्त व्यस्त आहे सध्या, पण पैसे तर द्यास लागेल, हे जमणार नाही बिलकुल। आणि 65% तुम्ही घ्या, 35% द्या, आमचं जे काय असेल इतकं मी या निमित्तानं सांगतो, ते पाहिजे होते आता इथे।